आम्ही आपुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझी माय दावी आपुले कोमल पाय श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली अमृत दादा माऊली करी कृपेची सावली अमृत दादा माऊली करी कृपेची सावली ज्ञानेश्वरी माझी माय करी कृपेची सावली ज्ञानेश्वरी माझी माय करी कृपेची सावली सद्गुरुनाथ माझी माय दावी आपुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझी माय दावी आपुले कोमल पाय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नादतो ज्ञान राजा सुपुत्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ओम नमो जयाध्याय प्रतिपाध्याय जय जय सुसो वेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश शुक्लांत मती प्रकाश म्हणे निवृत्त दास अवतार जोडी आत्मरूप गणेशा केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तोच वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे विश्व विकास मुद्रा दया सोडविते योग निद्रा ते नमोजी गणेंद्र श्री गुरुराय त्रिगुण त्रिपुटी वडिला दिव्यत्व दुर्गी आडला तो आत्मा शंभूने सोडवला तुझ्या स्मृते सद्गुरुनाथ दादा तुमच्या स्मृते जय 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 बघा तुम्ही इथे जेवढे पण साधक मंडळी जमलेले आहेत संत मंडळी जमलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी कुठली उभी घेणार आहे कुठे गेले तरी माझा एकच उभी असतो का नामाची आवडी तोची जाना देव तर परिहार असा द्यायचा संतोषी माता वर्धापन दिनानिमित्त माझे मित्र चंदन बाबा कालच मी पुण्याला होतो का फोन केला बाबांना बोललो तुम्हाला संध्याकाळी घरी बसल्यावर करतो पण नाही होतं उद्या तुमच्या पत्रिका लिहायच्या आहे बरं येतो टाका पत्रिकावर आता थोडा इतिहास मला बोलावं लागतं आता मला इथे सेवा दिली चंदन बाबांनी पत्रिका लिहिलीच होती आता विश्वास होता इतिहास थोडा मांडावा लागते बाबा काय या गावाचा आणि माझा इतिहास कधी चालू झाला पहिला आपल्या गोपीनाथ बाबांची आणि माझी ओळख आणि त्याच्यानंतर शरद बाबा दिंडीमध्ये ओळख झाली होती गावामध्ये आलो होते इथे गोपीनाथ महाराजांकडे तर गोपीनाथ बाबा बोलले का बाबा तुमच्या संप्रदाय सर्वांचा एकच आहे पण त्यांची भाषा असेल मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक पोरगा येतो सप्ताह करता एकटा मला आनंद झाला बरोबर ना बाबा मला आनंद झाला कुणीतरी एक व्यक्ती एक पोरगा बोलला मला तरी काय सप्ताह करणं एक दिवसाचा असो अर्ध्या दिवसाचा हे खाऊ नाही कुणाच्या नशिबात नाही कुणाचे भाग्यात नसतं ती गोष्ट ज्याच्या भाग्यामध्ये तोच सप्ताह हे असे कार्यक्रम त्याच्याच हातातून घडतात आता पैसेवाले काही कमी आहेत का तुमच्या गावामध्ये बोला आमच्या मुंबईमध्ये बोला खारघरमध्ये बोला कुणाच्या भाग्यामध्ये येत नसते
तेव्हा चंदन महाराजांची आणि आमची ओळख त्या टायमाला झाली. कोणतरी आलं होतं त्यांच्या घरी बुवा, तेव्हा बोलवलं होतं त्यांना, ती पहिली ओळख झाली. पण गोपीनाथ महाराजांची अशी इच्छा होती की या गावामध्ये आम्ही दिंडीमध्ये बरोबर चालायचो, का माझी एक सेवा होऊ द्या. पण काय देवाच्या मनानं काय येईल त्याचा पथ्या लागणार नाही. आई पण आहेत बाबांच्या इथे, मी बघितले आजारी पडले ते 2 मिनिटं इथे सांगावंच लागेल मला. MGM मध्ये ॲडमिट होते ना, इमिग्रेशन माझी बायको आलं होते भेटायला, एकदम ठणठणीत, काहीच नाही माणसाला. आपल्यासारखं आई पण होत्या या बसलेल्या तिथं, काही नाही ठीक आहे उद्याला काय परवाला ऑपरेशन असं बोलले ते. 7-8 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि घरी आणून रात्री मला कोणाला शरद बाबाचा का कोणाचा तरी फोनाला म्हणा, सकाळी तर दुपारी मी त्यांना भेटवणार बाबा, असं कसं काय होणार. पण त्यांची इच्छा होती की या गावामध्ये माझी सेवा व्हावी, यासाठी मी पुढचा इथं सांगतो. मग मला त्यांच्या 13 वेळेला मी या गावात पहिली सेवा केलेली आहे संध्याकाळी गोपीनाथ बाबांची. आणि मग नंतर लगेच ताबडतोब आपल्या चंदन बाबांनी मला या सप्त्यामध्ये त्यांच्या नागपंचमीला सेवा द्यायच्या, त्यांचा उपकार आहे. आणि इथे जे जमलेले आहेत मला माहीत आहे, सर्व ज्ञानी आहेत, वयाने पण मोठे आहेत, ज्ञानाने पण मोठे आहेत, अधिकाराने मोठे आहेत. मला जे मी काही बोलेन ते मला विचारपूर्वकच बोलावं लागेल, किंवा मी ज्याप्रमाणे माझं जीवन जगतो तीच ओवी मला बोलावं लागेल. कारण इथे वयाने, ज्ञानाने आणि मानाने सर्व माझ्या मोठे आहेत, मी एक छोटा आहे एकदम. पण माऊलीचं काहीतरी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन मी. आता माझ्या बरोबर आले आमचे रमेश बाबा आहेत, पवार बाबा आहेत, शरद बाबा आहेत, समाधान बाबा आहेत, दिगाडीचे बाबा आहेत, अरुण बाबा आहेत, आमचे पगडे बाबा आले, बाबा सेवा आहेत, येतो मी. आमच्या बाबांना तर सांगलाच नव्हता सागर महाराजांना, काम वगैरे असतं त्यांना, सुद्धा सुट्टी आहे. मी उभी घेतली बाबा, नामाची आवडी तुझी जाणार देव. आम्ही देव बघायला निघले, कुठेही बघा, कुठे निघलो देव बघायला आम्ही, कुठेही जा. पण माऊली तुकाराम महाराज काय सांगतात, ज्याला नामाची आवड आहे तोच देव आहे. मग त्याचं पाहिजे जरा, नामाची आवडी तोची जाणार देव. अहो राणीची पाले खायरा नेवाने कलविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी औक्षणी 11 न जिनेची काही. 23 क्रमांकाची अध्याय क्रमांक 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी. जंगलातला पाला खाणारा माकडान करून किती रावण किती शक्तिशाली प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही कीर्तनामध्ये ऐकलेल्या गोष्टी ऐकलेल्या. कैलास पर्वत असा सहज उचलाचा गदगदा हलवायचा, त्या रावणाला जंगलातला पाला खाणार करून माकडांकडून मारून घेतला. 11 औक्षणी सैनिक एका अर्जुनाकडून कापून घेतला माऊली सांगतात. आणि त्याचे खाली होतात म्हणून समर्थ जे जे करते ते न होणे विचाराचे रे, तुम्ही संत तयापरी बोलवा माते. 24 क्रमांक 24 अध्याय क्रमांक 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी. मी कोणी बोलणार नसून बोलणारच माझ्या सद्गुरू श्रीपाद रामदास बाबा अमृतच आहे. आज माझ्या सद्गुरूंना ध्येय ठेवून राईट आज 2 महिने झाले, रातचाच दिवस आहे. मला खरोखर सेवा मला देव देतं कशी देतं मला ना माहिती. माझी इच्छा होती की तिकडे जावा नगरला ना तिथे सेवा करावं, पण चंदन बाबाचा काल फोन आला. देव इच्छा पुरी करतात. माझ्या सद्गुरूचे आज, आपल्या सद्गुरूचे आज, माझं मला जास्त येतं जरा. ज्ञानेश्वरी संत माझं घालो, मी घालो, आणि मला जिथं माझा जास्त येतं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण, पारतात तो संन्यासी जाण निरंतर. 20 क्रमांकाची मी टाकले 5व्या अध्यायामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी. नाम 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 नामाला शिवशिमान आपल्याला भेटले ना, त्याला जपा, पुन्हा संधी नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधूना सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नामच परब्रह्म वेदार्थ. 10व्या अध्यायामध्ये 233 क्रमांकाची 25 नंबरचा श्लोक. काय सांगणार, नाम नाम जप यज्ञ स्वसगणित यज्ञ तो परम, त्याच्यासारखं कुठला यज्ञ नाही. बाधूना सके स्नानादी कर्म, आंघोळीची गरज नाही, पांघोळीची गरज नाही, दाल करायची गरज नाही. नामे पावन धर्माधर्म नामच, नामच परब्रह्म आहे, नामच वेदाचा अर्थ आहे, नामच वेद आहे. मग तो नाम आम्ही का धरू नये, तो नाम आम्ही का धरू नये. पकडले पण त्या नामाला आम्ही. धरिला पंढरीचा चोरू, धरिला पंढरीचा चोरू, गला बांधोनी आडोरू,
गला बांधोनी आडोर धरिला पंढरीचा चोर. आणि हृदयबंदी काना केला आत विठ्ठल कोंडीला. आतमध्ये विठ्ठलाला कोंडला, त्याच्या गळ्याला फास दिला. कोणाच्या? विठ्ठलाच्या गळ्याला मी फास दिला. आणि ती विद्या, तो योग आमच्या परत सहज नाही आलेला. आपल्याला वाटतं की कोणतरी महाराज आला खारघरशी, कोणतरी महाराज आला घोटीवरनं आणि त्याने आम्हाला सहज दिला. बाबा सहज दिला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ती कृपा लावू नका माझ्या बाबा. कलकलाची विनंती आहे. जीव तुटतो असा. आणि नाम हा विश्वाला तारक असणारा ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाट गगनावनी वाढ नाम आहे. काय मावेला गरज होती? त्यांना का नामाचा महिमा माहीत नव्हता का? त्यांना का नामाची व्याप्ती माहीत नव्हती का? पण विचारला, पुसला. हे नाम 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 सद्गुरुनाथ देवा, तुम्ही सांगता याची काय व्याप्ती आहे, किती मोठा आहे. या आकाशाला पांघरून नामाचा, म्हणजे आकाशाला पांघरून जर नामाचा असेल तर या आकाशामध्ये असलं अनंत सूर्य आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत. तर त्याला पांघरून जर नामाचा असेल मग नाम किती मोठा असेल. आणि तो आमच्या जवळ आला तर आम्हाला त्याचा थोडा पण परिणाम होणार नाही का? आमच्या मनावर थोडा पण त्याचा परिणाम होणार नाही का? आमच्या वृत्तीवर त्याचा थोडा पण थोडा बोलतो मी नगुसा नगुसा केसा एवढा आमच्या वृत्तीवर परिणाम होणार नाही का? केसा एवढा आमच्या चित्तावर परिणाम होणार नाही का? तर मग तो नाम आमच्या परत सहजासहजी आलेला नाही. आणि तो नामच काय बोलतात? एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एकच नाम आहे, तो आहे हरी. तो हरी काय? त्या हरीवर जर द्वेष ठेवला, अविश्वास ठेवला तर कोट जन्म झाला तरी आम्हाला या चिखलातून, संसाराच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कुणी बाहेर काढू शकत नाही. एकच काढणारे संत. त्या नामावर जर आम्हाला कोण द्वैत सांगायला आला तर आम्ही संताचा ऐकायचा का बुवाचा ऐकायचा? काय चंदन महाराज? संत तर असं सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव सम. एकच हरी आहे या विश्वामध्ये ना, तो आहे आत्मा. आणि जीवाशी आणि शिवाशी सम आहे. माझ्या जीवस शिव आहे. साधी भाषा आहे. मग साधी भाषा न करता आम्ही त्यावर द्वैत ठेवतो. आम्ही त्याच्यावर अविश्वास जर ठेवला, म्हणून संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, हे विनाशाची वागणूक प्राणी अशी. 202 क्रमांक घेऊन लागले. 4था अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. काय सांगतात? संशय नामावर कधी माझ्यावर संशय धरा, तुम्ही बिनधास्त धरा, तुम्हाला अधिकार येतो. कुठले बुवावर संशय धरा, तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला काय त्याचं वाईट गोष्टी कानामध्ये आल्या, बिनधास्त संशय धरा, तुमचा अधिकार आहे तो. पण नामावर जर अविश्वास ठेवला तर तुम्ही समुद्रामध्ये होडीवर जाणारे माणसं आहेत. त्या लाटा आल्या तर मग ते समुद्रातील लाटेमध्ये होडीमध्ये पाणी गेलं की मग ते तरल का बुडेल? बुडणार. म्हणून त्याच्यावर अविश्वास कधीच ठेवू नये. आणि या व्यासपीठावर बसून मी कधीच कुणाची टिंगलटावाली करीत नाही, करणारच नाही. कोट जन्म झाला माझा, मी अभ्यास केलेला आहे. कोट जन्माचा अभ्यास माझा. कोट जन्माच्या नंतर मला हा व्यासपीठ भेटलेला आहे. काय तुम्ही असं करता काय हो? कोट जन्मानंतर मला हा व्यासपीठ भेटला, पवित्र व्यासपीठ. वारकरी संप्रदाय सर्व संप्रदायांचा बाप आहे, बाप. एवढा पवित्र काही कल्पना करू शकत नाही. आणि त्या व्यासपीठावर बसून मी तुमची टिंगलटावाली केली तर मला काय होईल? आज न उद्या मारणारच आहे, आज न उद्या हा दिवस जाणारच आहे. पण हा कोट जन्म येऊन शनी मी तिले पुण्य साचे, तेव्हा मला व्यासपीठ भेटलेला आहे, पवित्र असा व्यासपीठ. आणि इथे कधीच कुणाची निंदा करणार नाही. निंदा करणारा लय वाईट आहे. कबीरदास महाराज सांगतो, तुकाराम महाराज सांगतात, निंदकाचे घर. पण मी तर सांगता नको बाबा, निंदकाचं घर नको. सांगितलं ते का? आपला सर्व
पुसून नेतो तो आपला पाप तो डोक्यावर घेतं. कोण करीत असेल तर बिनधास्त उलट मी एकदा जास्त करा, ते माझा मित्र आहे, माझी जर दोन निंदा करताना त्याला मी वा माझं भाग्य उदयाशी आलं, काहीतरी कुठे पाप असेल तर माझे हे ऑटोमॅटिक पुसतात ना, साबण लावून फुकटची साबण लावून पाप घालवतात. हे माझं म्हणणं नाही का चंदन महाराज, हे तर संतांचं म्हणणं आहे. आणि मग तो नाम या विश्वाच्या आकाशापेक्षा मोठा. आता चंदन महाराज एज्युकेटेड आहे. आता इस्रो आपला भारताचा संशोधन बघा, सायन्स काय सांगतं, ते यान पाठवलं चंद्रावर. हे नेहमी गोष्ट सांगता येईल कुठेही गेल्यावर. तर तिथे त्याही अभ्यास केला चंद्रावर. जेव्हा इथे 15 दिवस होतील तेव्हा चंद्रावर 1 दिवस, जेव्हा इथे 15 दिवस होतील तेव्हा चंद्रावर 1 रात्र. म्हणजे इथे 1 महिना झाल्यावर फक्त चंद्रावर 1 दिवस आणि रात्र 1 दिवस. मग कुठे स्वर्ग आहे, कुठे वैकुंठ आहे, तिथे किती कालाची जनता आहे कुणाला माहिती आहे का माहिती. आणि ती त्या टायमाला 750 वर्षापूर्वी माऊलीने या ज्ञानेश्वरीमध्ये असं टिपून ठेवला. चंद्रावर 15 दिवसाचा, इथे कृष्ण पक्ष असं तेव्हा 15 दिवस रात्र आहे, इथे शुक्ल पक्ष असं तेव्हा चंद्रावर 15 दिवस दिवस आहे. त्या 750 वर्षापूर्वी माऊलीने याच्यात लिहून ठेवला, पण आमचा विश्वास नाही बसला, म्हणून संशयाहून येतो. अनेक नाही पाप घोर, हे विनाशाची वागणूक प्राणी अशी. नाम 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 नाम. दुसरा मला काय कुठलेच जन्माला भगवंत मी येणारच नाही, पण आलो याच्याशिवाय मला काही देऊ नको. नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवली. नित्य जो नामान आहे त्याच्या जवळ लक्ष्मीचा पती काय, लक्ष्मीचा पती आहे. ती लक्ष्मी तर त्याच्या पायाची दासी आहे. मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांडवणे पांडवा ते पाय धुवाच्या दैवा पात्र झाले. 377 क्रमांकाचे 9 अध्याय 25 नंबरचा श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि तिच्या दाशा या ज्ञानेश्वरीमध्ये तिच्या दाशांची एवढी पावर आहे. तशी एकटाची झाडागा बघली तर कल्पवृक्ष होतं, ते उंबराची झाडागर बघली ते दाशिया लक्ष्मी नाही, ती उंबराचं झाड कल्पवृक्ष होते. तर मग ती लक्ष्मी काय वर्णन करू शकतो आपण, ती पण त्याच्या पायाच्या चपाची दाशी झाली. अभिमान सांडला तेव्हा. आमचा अभिमान किती पूर्ण करेल. म्हणून नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवली. नारायण हरी, नारायण हरी. काय सांगला नारायण हरी. हरी तो कोण, आताच बोलून गेलो. एक हरी आत्मा जीव शिव सम. एकच हरी आहे, तो आत्मा आहे, तोच नारायण आहे. हे माझे सद्गुरू अमृतदादाचं मत नाही, आपले सद्गुरू मला जास्त येतं. बघा मी परत बोललो, मला काय प्रेम असेल असं समजावा, मला सोडून द्या तिथं. आपले सद्गुरूचं मन आहे का, मला श्रीपादबाबाचं मत आहे का, अमृतदादाचं मत आहे का. नारायणच हरे, हरीच नारायण आहे. नारायण हरी, नारायण हरी. तो हरी तर तुम्हाला प्रकट करून दिले तुमच्या हृदयामध्ये. किती पुण्य असेल तुमची कल्पना नाही. पण थोड्यासाठी वाटोळा करून घेऊ नका. अविश्वास ठेवून, अविश्वास ठेवून वाटोळा करून घेऊ नका. पुण्याच नाही, देव प्रकट होणे हृदयामध्ये आहे का. कोणाची हिंमत आहे का इथं, कुठला शास्त्री आहे का, काय कुठला पंथ आहे कधी हृदयामध्ये देव प्रॅक्टिकली आज पण प्रकट करून देतो. नारायण हरी, नारायण हरी. भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या खाली काय म्हणतात, हरी विन जन्म तो नरकाची पैजाना. जा हरीला ओळखला नाही नरकाला जावं लागेल. जायचं नरकाला माल घालून. कोण बोललो, कोण बोलले, आपला बाप. आपला बापाने सांगला, तुका म्हणे आम्ही जुनाट ही सेवा. कुठली सेवा आहे. एक मला बोलला जगदीश महाराजांनी तुमचा नवीनच संप्रदाय आणलाय. बरं का बोलत नाही बोलत काय, इतर जुनाट सेवा आहे. जुनाट
आणि त्या जुनाट शेवटचं आपलं माय आणि बाप तुकाराम महाराज आणि माऊली आहे. नरकाला जायचं का? मग हरी कोण आहे? आत्मा. तो तुम्हाला प्रगट करून दिले, मग त्याला पकडा ना. कोणाची हिंमत आहे? यमाला आज पण यमाला त्याच्याजवळ यायचे असं चाल चला कापता. अनुभव माझा आहे, मी हे सांगू तुम्हाला. काय बोलणार? हरी विना हरी वाचून कोण दूर करायला येत असेल तर मला नाही, यावेळेस तर मी कधीच बोलणार नाही ना, बोलू शकत नाही. तर तुमचं तुम्ही कल्पना करा. देवापासून जर एखाद्याला दूर केला तुम्ही, काय मी नजरच बघितलं होई, आपण बोलत नाही कुठल्या गोष्टी नजर आता बघतो मी नजरेमध्ये, बोलणार नाही. मला मी माझे ते रस्तान नाही, पण इलाज नाही, त्याच्यापासून दूर होऊ नका. हरी विन जन्म तो नरकाची पैजाना. खाली काय म्हणतात? यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचं सोटं काय का? यमाचं सोटं का असाच का? कल्पनाच नाही त्या गोष्टीला तुम्ही करू शकत. यमाचं सोटाच आहे. खाली डोका वरती पाय, खाली डोका वरती पाय. बघ तुझ्या असेल त्या काय. पण आपल्याला तसा नाही. आपल्याला राईट फाईट आपल्याकडे जवळ आलेला आहे. श्रीपादोबाची पुण्याई असेल, अमृतदादांची पुण्याई असेल, तुमची वाढ वडिलांची पुण्याई असेल, आजोबाची पुण्याई असेल, पंजोबाची पुण्याई असेल, आणि तेव्हा हा नाम पवित्र असा नाम तुमच्या पाशी आलेला आहे, त्याला जपा. नाही जपला तर मग काय होईल? वारी 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 जन्म मरणाची वारी. हरी पडलो आता संकट निवारी. जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडावा लागेल. जन्म मरणाच्या चक्रा का बरा आहे का? तो फक्त नामाने सार्थक होते, तो फक्त नामानेच पुसला जाते. नामाने जर तो जन्म मरण आमचा बाद होते, आम्ही नाम जपतो का? ज्यादा त्याने तपसा. आम्ही काय वर्षाला आली इथे 2 वर्षात सेवा करतोय, बाबांनी बोलवला म्हणून आता तुमची आमची भेट नसती झाली. असं गुरु असतं कुठं? मी तर नाही समजावा काय असतं बाबा असं. मला नाही वाटत कुठं. मी तर दुनियावर जाते. 3-4 महिन्याला हजेरी लातूरला गेला मी, कुठं दुनियावर लागतो हजेरी. मी असं नसतं बाबा. त्याची तुम्ही विठ्ठल मात्र याचे पथ्य काय? माझ्यासाठी पथ्य तुमचं काळजी करावंच लागेल, ना तर मी नरकाला जाईन. विठ्ठल मात्र तर घेतली, पण त्याचा पथ्य मला तुम्हाला काय? तुम्हाला फक्त नाम जपणे. माझा योग पथ्य आहे का तुमची काळजी घेणं वेळोवेळी येऊन, नाहीतर माझा ठेला नरकाला. हे जर मग आम्हाला समजत नसेल तर मी सद्गुरूंना सांगतो, बाबा कुठे चुकत असेल तिथं मला माफ करा. इलाज नाही, माफच करावं लागेल तुम्हाला. आता का तर माझा पण काही इलाज नसते, तर तुमच्या त्या घरी जाऊन त्याने हाताला धरू शकत नाही मी. आता या गावात मी 150 अनुग्रह केले झाले, एवढंच दिसतं मला. आता हे कोणाचं? माझी चुकी आहे, तुमची चुकी आहे काही? ही चुकी माझी, मी मान्यच करावं लागेल. मग अग्निकुंडे विजय घातली, ती अंकुर दशे जीव मिकली, तिवे न फलतीच मदार पिली. शुभा शुभे 402 क्रमांकाची 9 अध्याय 28 नंबरचा श्लोक, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आता नागपंचमीला आपण भुरल्या करता, बाबाची नागपंचमी असते, भाताची करतो ना तुम्ही, करता आहे ना, मला माहिती आहे आपल्या घरात करतात असते. ती एकदा भुरुंगली झाली शेताला पेरा उगवल का ती. तसा माऊली सांगताना या नामाने या जीवाची लाही होते, लाही. पण त्याला जपावा लागेल. तुमच्याकडे परीस दिला आणि तुम्ही त्याला कागदात बांधून लोखंडाच्याच पेटीमध्ये ठेवला, किती दिवसांनी लोखंडाची पेटी सोन्याची होईल? आता नामरूपी परीस तुमच्या पदरात दिलेला आहे, देव दिलेला आहे. देव तुमच्या पदरात, माझ्या पदरात दादाने देव दिलेला आहे. पण ती जर लोखंडाची पेटी सोन्याची व्हावं लागेल, तर त्याला ते लोखंडाच्या पेटीला परिसराचा स्पर्श व्हावा लागेल. म्हणून नामरूपी परीस घसावा लागेल. आम्ही घसताव का ना घसताव स्वतःचा स्वतःने तपासा. काही तपासाला मी तर येत नाही. स्वतःचा स्वतः अगा कर्मे जे उरावे तय ती सुखदुःखी फलावे, आणि तया ते भोगाव यावया देहा एका 403 क्रमांकाची होईल. 9 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वर. कर्म जर उरलं तर पुण्य झालं तर प्रत्येकाला माहिती आहे, माऊली डायरेक्ट थेट स्वर्गाचा राजा इंद्राची पदवी दिली. आणि पाप झालं तर तुम्हाला माहिती आहे, गटरांचा
डुक्कर व्हावं लागल, डुक्कर, किडा व्हावा लागल, मांजर व्हावं लागल, कुत्रा व्हावं लागल. आणि जर आपल्याला यातून सुटका जर करायची असेल तर मग ते उगारिले माझं कर्म तेव्हाची कुसले मरण जन्म जन्मासह श्रम वरचिले गेले. 404 क्रमांकाचे 9 वाजल्या गेल्यानंतर आज ज्ञान जाग्यावर जन्म मरणाचा पेसला पण त्याला जपावा लागेल. नाही जपला तर काय मी येऊ का जपाला तशी काही आरंभन असतं त्यात कोण केलं असतं ते पण ते आरंभन त्यांना ज्याचं त्याला आहे ना. आपले आपण बाबांनी करा आपले आपण करा सोडून नका. तुम्हाला ती वस्तू दाखवलेली आहे वस्तूला कसं जपायचा ते आपल्या हातामध्ये आहे ना. त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावं लागतं. त्यासाठी मला एक हौस आहे ते कोणी मागले ते ज्ञानेश्वरी पण देतो मी नाही देत ना तुमचा अनुभव आहे. हो वाचा आणि काय दिले असा मला झाला का मी त्या वाटेवर चालले तो खरं आहे का खोटी वाट आहे ही ज्ञानेश्वरी सांगतं ना आम्हाला. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेल नवेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं 405 क्रमांकाचे 9व्या अध्याय राज ज्ञानेश्वरी. सर्वां सोपी युक्ती अर्जुना ही तुला दिली. कशाची? त्या युद्धभूमीवर अर्जुनाला अनुग्रह झाला तेव्हा काय आता आठवण पडली आता चालेल तर बोलतो मी जरा साईडला होऊन ओवी जाय दुसरा काही नाही. पहिला अर्जुनाचा गुरु कोण होता? द्रोणाचार्य. दुसरा गुरु कोण झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या युद्धभूमीवर. देव सांगतो जेथीच्या कृपेला आहे ज्यावर अर्जुन बोलतात जेथीच्या कृपेला आहे ज्यावर जेथीच्या मनाची व्यभिचारू तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. 38 क्रमांकाचा दुसरा अध्याय. काय अरे देवा ह्याच्यापासून मी धनुर्विद्या शिकून शंकराला जिंकला तुवा संग्राम हरो जिंकिला निवांत कवचाचा टाह फोडला पवाडा तुवा केला गंधर्वाचे 10 क्रमांकाचा दुसरा अध्याय ग्रंथ राज ज्ञानेश्वरी. आणि त्याला तो अर्जुना कापाला सांगावं लागला. हो अर्जुना या गप्पा माझ्याजवळ मारू नकोस. अर्जुना हे शहाणपण माझ्यापर्यंत जवळ करू नकोस. पहिले द्रोणाचार्याला काप. का द्रोणाचार्याला कापाला सांगितलं? त्यांनी त्याच्या स्वरूपाची ओळख करून नव्हती दिली. जर स्वरूपाची ओळख करून दिली असते तर त्या टायमाला त्याला तिथे मोह होत नव्हता अर्जुनाला. स्वरूपाची ओळख करून नाही दिल्यामुळे तर आमचे तर गुरु यातून चिंतनगे गुरुला कापा. कसं मी तुम्हाला स्वरूपाची ओळख करून दिली नाही खाली येऊन बोलायला लागतो. एवढं अनपट लोक आहे काय बोलायचं ना काय ठेवत. कोणाला कापायला सांगला? द्रोणाचार्याला. का कापायला सांगला? स्वरूपाची ओळख करून नाही दिली. फक्त पोटभराची विद्या दिली. भले शंकरला शिकला इंद्राला शिकला सर्वांना शिकला पण पोटभराची विद्या दिली. तुझा उद्धाराची विद्या स्वरूपाची ओळख करून नाही दिली. पण इथे तर उलटाच आहे तुमच्या नावामध्ये. इलाज नाही काय इलाज नाही तरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्राय चित्ताचे की नामच नाही पापाचे ऐसे केले. 197 क्रमांकाचे 9 अध्याय 14 नंबरचा श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी. काय कुठला कीर्तन? नाम. आता चंदन महाराज कीर्तन करतात मी प्रवचन करतो. हे बाबा शरद बाबा कीर्तन करतात आपलं बाबा कीर्तन करतात सगळं करतात कीर्तन आहे. कुठला कीर्तन सांगला? नाम संकीर्तन साधन पै सोपे. सर्वात साधन सोपत नाम संकीर्तन म्हणजे नामस्मरण करणे. कीर्तन चांग अंग होय हरी रूप. आता तुम्ही जो श्वास घेताना जो नामस्मरण करताना जो तुम्हाला त्याची जाणीव होतं त्यालाच बोलताना हरी रूप होणे. आता याच्या खाली जाऊन मी काय सांगू तरी काय. पण संशय जर घेतला मीच नाही सांगत बाबा ही माऊली सांगतात आहे. आज पण 4-5 वर्ष आपली ओळख झाली असेल माझ्या पद्धतीचं कुठे मी सांगितलं असेल तर आता सांगा मला ज्ञानेश्वरी सोडून. चांगले समजलं बाबा? कधीच नाही ते सांगूच शकत नाही. मला नरकाला जायला लागेल. मला पूर्ण नरकाला नाही जावायचा. काय बोलणार? यमकला उकलली तीर्थे थायावर उठली यम लोकांची कुंटली राहते. 198 क्रमांकाचे 9 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी 14 नंबरचा श्लोक जवळ बोलतो मी आता पाठीमागे. यमाची दात केली बसली.
यमाची दात केली, हो यमाची दात केली बसली का नामधारकाच्या जवळ त्याला जायची शिवघाटाची त्याला परवानगी नाही. तो नाम आम्ही का जपू नये, तो नाम आम्ही का जपू नये. यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओगधाची नाही. 199 क्रमांकाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी 9वा अध्याय. काय काय खाऊ, काय तीर्थ तर सांगतं मी पाप खाते, मी ते पाप औषधाला शिल्लक नाही. आता आम्ही काय खायचं काय. असे माझे नाम घोषे, नाहीच करले विश्वाचे दुःखे, अवघे जगची मास दुमत भरली. 200 क्रमांकाच्या 9वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि माझ्या नामाने सर्व विश्व दुमित भरलं, आनंदित व्हायला लागलं माझं नामाने. पण कलीचा प्रभाव आहे, कली कुठून कधी घेराव करेल त्याचा पत्त्या लागत नाही. म्हणून नामाला सोडायचा नाही, म्हणजे देवाला सोडायचं नाही. देवांना सोडला त्याचे कुठलाच परिणाम आपल्यावर होत नाही. काही एखाद्याने वैकुंठी यावे, तेही वैकुंठीचे केले आगवे, असे नाम घोष गौरवे ठेवलेले विश्व. काही एखादाच कोणतरी मोठा ऋषी मुनी वैकुंठाला येणार. पण आता माऊलीने ज्या टायमाला संप्रदाय स्थापन केला, त्या टायमाला नाथाने ज्या टायमाला संप्रदाय स्थापन केला, नाथ संप्रदाय, त्या टायमाला या नामाच्या जोरावर लुंडचे लुंड कुठे यायला लागले, वैकुंठामध्ये यायला लागलं. हे आपलं बोल आहे, हे आपले सद्गुरूचं बोल आहे, पदबाचं अमृताचं का देवाचं. जर आम्ही देवाचंच नाही ऐकलं तर माझ्यासाठी बोलायचं काय विषय. मला दुसरं नसताय माझा ऐक्षा तुम्ही काय चंदन मला खरं आहे खोटं आहे. हिला देवाचं आहे का, माझा कोणचं खरीच आहे. जयाचे वाचे पुढा भोगे, नाम नाच तसे माझे, जो जन्म शस्त्र ओलिगे एक वेळा याव्या. 206 क्रमांकाची 9वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. एक वेळा यायला जर कोट जन्माची पुण्य पाहिजे तर मग कुठला नाम. रामकृष्ण हरी, मी त्याची टिंगल नाही, माझ्या टिंगल करतात ज्ञानोमोल टिंगल टावली करतात का. ज्ञानदेवजीने नामे विना व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी येला. काय सांगला, राम ज्या रस्त्याने गेलं, कृष्ण ज्या पंथाने गेलं, राम ज्या मार्गाने गेलं, कृष्ण ज्या मार्गाने गेलं, त्या मार्गाने माऊली सांगतात मी गेलो. आणि आपल्याला जावायला सांगतात. आणि ही तर अनादी वाट आहे, या वाटेनं आम्ही कधी जावाचा. ते हनून ठेपवले वाट पण दाखवली, मार्ग धावून गेले आधी, दयाने जे संत तेनेच पण ते चालू जाता, न पडे गुंता. त्या मार्गाने जायचा का आरमात मग काट लागल्याशिवाय राहतील का. कधीच कुठच्या बुवाचा ऐकू नका, मी ज्ञानेश्वरीचा माऊलीचा ऐकल्याशिवाय राहू नका माझ्यावर, कधीच राहू नका. ती माऊली बघा त्याने काय सांगतात. आणि एक बोला यायला जर कोट जन्माची पुण्य पाहिजे, ते कसा यावं लागल. त्या काही विचार केलाच नाही. संप्रदायानुसार, परंपरेनुसार, मालिकेनुसार. अमृतदादा आता बोलतोय जगदीश पाटील, राईट फाईट आलेला आहे. मधील कोण घुसखोरी केली नाही, घुसखोरी नाही. इथं घुसखोरी असली तर मग तो राईट फाईट नाही. तुम्हाला माहित आहे, दादाही सांगितलेलं आहे तो घुसखोरी अजिबात नाही. आणि म्हणून जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाच तसे माझे, जो जन्म शस्त्रवली जे एक वेळेला याव्या, तो मी वैकुंठी नसे वेळू एक बाण भूमी दिसे, वरी योग्यांच्या मानशी उमडवणी जाय. 207 क्रमांकाची 9वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. कुठे आहे मी, एक वेळेला सूर्यान नाही, पण कुठे आहे, योग्यांच्या मानशी उमडवणी जाय. परी तयापाशी पांडवा मी हरपलो विसावा, जिथं नाम घोष बरवा करती माझा. 208 क्रमांकाची 9वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी 14वा श्लोक. माझं नेहमी उदाहरण असं तुम्ही ऐकलेलं आहे का, पंढरपूरच्या जत्रामध्ये 25-30 लाख लोक, आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखा माणूस हरपला म्हणजे हरवला, चुकला, तर आपण त्या पोलीसच्या चौकी असताना तिथे त्या पोलीसला जाऊन अमुक जगदीश नावाचा माणूस, आपण कोण हरवले त्याचं नाव सांगणार, हरवले जरा पुकारा. पण देव सांगतात, देव
या पंढरपूरच्या जत्रामध्ये मी हरपलेला आहे तुम्हाला सांगतो पुढे जाऊन मी. मग मी कुठे भेटेल परी तयापासी पांडवा मी हरपलो दिवसावा याचं नाम या हृदयामध्ये नामाचा घोष चालले. आणि मग त्या पंढरपूरच्या जत्रेला देव कुठे भेटला? सावत्या मल्याचा कुठे भेटला? तर गेला टाकला तो. मग आपलं कुठं दुसरीकडे लग्नार आहे का? संतांच्या हृदयामध्ये आणि हिला फाडून बाहेर काढला तो. हिला तुमच्याकडे दिले पण आहे, नामरूपी हिला दिलेला आहे. नामरूपी हिला आम्ही कधी चालवणार? तर नाही चालवलं तर आपल्याकडे शेतामध्ये गेलं तर बेंदी भाताची ते बेंदी बोलतात काय त्याचं गवत निघतो तो साईडला लावले ते साईडला गवत निघतो तण निघतो ना बेल निघतं ते तसा होईल का? हा वेग तो असं तो वेगळा असतो तो. तर त्याला साफसफाई करावा लागेल आणि राईट फाईट आले त्याच्यावर हिला चालवावं लागेल तो. आम्ही हिला चालवतो का? मग त्याच्याच पुढं लय बोलतात बघा गोवी बघा कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती 210 क्रमांकाचे राम कृष्ण आणि हरी माझ्या आत्माच्या तत्वाची या उपाधी माझी भक्त चैतन्याचे सर्व तत्वज्ञ संत शुकारितेचे 26 क्रमांक 24 दुसऱ्या त्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करावा लागला. कोण? राम कृष्ण आणि हरी विठ्ठल सगळे संत मंडळी. आम्ही कुठल्या तत्वाला पकडले? राईट फाईट पकडले. तर संशय घेऊ नका, फक्त संशय घेऊ नका. संशय घेतला तर नाही जमणार बाबा. मग बोललो मग विनाश होणार त्याच्याने. मग विनाश होईल आणि विनाशाचे कारण मग दुःखाला करणार आहे का दुसरा आहे तो? दुःखाला म्हणजे काय? खाली डोकं वरती पाय. आईच्या पोटात कसं असतं? खाली डोका. ते तुम्हाला आमच्या पुढचे जास्त अनुभव येतात, प्रॅक्टिकली अनुभव येतो. झालं टाक तिथे मग 9 महिने 9 दिवस बटाटासारखा उपराचा. न दुसरा काय? तिथे संडासची पिशवी, तिथेच लंगूची पिशवी आणि सर्वात जास्त खतरनाक जठराग्नी तिथेच. जठराग्नी आपण बोलतो ऍसिड असतात. प्रॅक्टिकली तुम्ही डॉक्टर सांगताना ऍसिड आहे आपला अन्न पचवायला आणि त्या ऍसिडाचा जवळ आपला तोंड नाक किती त्रास असेल बालाला त्या. हा त्याचं काय नाही चाललंय विठ्ठल 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 विठ्ठल. काय विठ्ठलांनी काय केला? त्याच्याला माग विठ्ठलांनी केला काय? नामस्मरणच केला विठ्ठलांनी. पण कृष्णाने केला काय? राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपनी पूर्ण ब्रह्म दावेले. 4 युगांचे सार गुह्य नाम हेचे आत्माराम, हेचे आत्माराम आणि तो आत्माराम तुमचा प्रॅक्टिकली प्रकट झालेला आहे. त्याला जपा, त्याला पकडा. याच्या पुढे कोण बोलत असेल तर मला त्याचा अभ्यास नाही. मी एवढाच सांगेन ज्ञानेश्वरी पुढे मी कुठं अभ्यास नाही हो बाबा. आई मला की असं जसं थोडं समजलं असेल काही ज्ञानेश्वरीचा ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मी. याच्या पुढे काय? याच्या पुढे ज्ञान सांगा मला. एकदम आली आठवण नामाच्या पुढे चंदन महाराजांना असं माहित आहे. तर माझ्या पहिल्यापासून माझ्या अगोदरचे साधक आहेत ते बघा ना माझ्या पुढचे पहिले आहेत मला माहित आहे. लवकरच साधक आहेत बाबा. नामाच्या पुढचा काहीतरी आणलं आहे इकाला बाजारात. नामाच्या पुढं मुक्ताची सनद ब्रह्माला वेळा ते मी घेतो श्लोक. मला तुम्ही काढला म्हणून श्लोक घेतो मी. फक्त 1-2 शब्द बोलतो मी आणि तो श्लोक घेतो मी. नाम याचे पुढं ज्ञान सांगत ते पाखंड जलो बाई तोंड काले त्याचे. नामाचे पुढं कोण सांगता मग माऊली सांगतात सनद म्हणजे शिक्का मारला त्याला दाखला दिला. याच्या पुढं कोण जर सांगितलं असेल तर तो कालतोंड्याचा कोणी राम दे. त्याचा तोंड बघू नको. तोंड बघलं तर पाप होईल. आपलं सद्गुरू श्रीपाद बोललं, अमृतदादा बोललं. कोण बोललं? कोण? विश्वाची माऊली ज्ञानेश्वर माऊली, विश्वाची आई ज्ञानेश्वर माऊली. विश्वाचा बाप आणि आई एकच माऊली झाला. 16 वर्षांनी ते माऊलीचं म्हणणं आहे.
की आशयांचे पाठी लागला तर तुम्ही बुडाल बाबा. स्वतः तर बुडले पण दुसऱ्याला पण बुडवाल. काय बोलणार बाबा. होय मात्र गमनचा पाप लागतं त्याला. पण इलाज नाही तर बाबांनी आहे माझ्याकडे 15 मिनिट. बाबा जे बोलले श्लोक आता काढलं तर एक श्लोक घेतो मी नेहमीच घेतो पण आता बाबा बोलले म्हणून घेतो पुढे मी. 17व्या अध्यायाचा 23 नंबरचा श्लोक तर बोलतो मी. तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधाम होय असे. 328 क्रमांकाचे 17वा अध्याय 23 नंबरचा श्लोक. कोण? तरी अनादि. नाम कुठलं आहे? अनादि. जुनाटी सेवा का नवीन आहे? काय बोलावा ना काय ठेवा इलाज नाही. मी ऐकता आणि गप्प बसतं. आपणच कुठेतरी कमी असेल यांना समजावण्याचा. दुसरा काय? जुनाट ही माझी सेवा. म्हणजे अनादि परब्रह्म. कुठला परब्रह्म? ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाच्या राती माझी ओळखासाठी खून केली. 329 क्रमांकाचे 17वा अध्याय. त्याच्या खाली बोलता उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविले नावेशी पोट देत उठे. 330 क्रमांकाचे 17वा अध्याय. तंत्रज्ञानाचे ज्या टायमाला मी जन्माला आलो त्या टायमाला मला काहीच नाव नव्हतं. 5वीला 12व्या 13ला ते भाषा केल्या सर माझ्या आत्याने आईने मावशीने कुणी आजीने नाव केलं जगदीश. तेव्हा साथ द्यायला लागलो. अगोदर नाव होता का? अगोदर नाव नव्हता. मग आतमध्ये पोटामध्ये कुठल्या नावाने ओळखला गेलो आम्ही? आतमध्ये पोटामध्ये कुठल्या नावाने या आपण देवाला हाक मारत होतो? ऊर्ध्वमुखी. त्या ऊर्ध्वमुखाने आपण पोटामध्ये आहे तर त्याला हाक मारत होतो. आणि ऊर्ध्वमुखच चालू होता. हे नाक तोंड कोण लागला ते नाल आहे. आईचं कुठं लावलं तर मनामध्ये अभ्यास नाही. ते नालाने श्वासाने काय अन्न पाणी घेत होतो मी. नागतोंड तर बंद होता. तो काय? तो नाम कुठला? काय माहिती कुठला आहे? काय आपल्या वाऱ्या करायच्या पुढे इकडे जायचा तिकडे जायचा मारायचा 3 दिवस मरून जायचं. माऊलीचं काय म्हणण्याच्या काय काय गावाला कोण सांगायलाच नाही. वारी कुठली सांगली? वारी 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 जन्म मरणाची वारी सांगले. हम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजले लागा देव करा कैवारी. तर काय कोण काय वारी कोण करतात त्याच कळत नाही. मग कशाने काय वारी होईल त्यात समजत नाही. पण आम्हाला काय दिसतं? नाचाला. काय नाचाला? धनगराची बाजू धनगराची बाजू लय भारी आपण ना. देव आईला घोड्यावर बैसोनी नित्याने कनेली बानूला जिंकुनी. पण इथं काय सांगला? प्रेमनगरी वारी. ही वारी करायला सांगितली. एक वयाची वारी करायला सांगितली. कष्टले संसार चिलेचे देव येते गायने देवो देव नावाचे संकेतू हा 331 क्रमांकाचे 17वा अध्याय. मग दाविले गेले की ब्रह्म आलविले कौतिके मागा असता ठाके पुढा उभे. आता असा उभा मागा असले कुठं बी तुम्ही मुख करा तिकडे तुम्हाला भेटणार तो श्वास चालवणार तुमचा. पण मागा असलेला पुढा येईल भरला गणदाट तेवढे परत नाही जात आम्ही. पण भरला गणदाट नका जाऊ. मग मागा असता ठाके पुढा उभे नाम दत्ता कंठी पुढे उभा जगजेटी. पुढे उभा जगजेटी जो तुम्हाला अनुभव होतो तो जगजेटी समोर पुढे उभा आहे. पण आम्ही त्याला भावाने हाक मारित नाही, कलवलीने हाक मारित नाही, दिन होऊन हाक मारित नाही. बाबू दिन होऊन हाक मारा देवा. द्रौपदी माता बोलते आमचा पवार बाबा मला नेहमी सांगताना उदाहरण 5 पांडवांची पत्नी एक एक पती असा की या सृष्टीचा चुरा करेल का बा. एवढी शक्ती त्यांच्याजवळ. पण तरी दिन नव्हती ना. वाचवेल कोणतं दाढीवाला? भीष्माचार्य वाचवेल, माझा पती वाचवेल. लास्टला शेवटला दातामध्ये तो पदर दिला माझी इज्जत मी वाचवेल. मग शेवटला तिला अक्कल आली. लास्टला अक्कल आली काय? देवा आता एवढा पदर सोडला तुझ्याशिवाय कोणीच नाही. देवाला नाही देवच साडी झाली.
काय बोलणार काय, पण आम्ही त्याप्रमाणे दिल नाही होत. पण आमचा तिथे संशय होते, सांगतं ते खरा सांगतं ते खोटा सांगतं. दुसरा बुवा आला तो भलताच सांगतं, तिसरा बुवा आला तर तिसराच सांगतं, चौथा बुवा तर चौथाच सांगतं. मग खरा काय? खरा ही ज्ञानेश्वरी आहे. खरा ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी काय बोला, मी नाही शब्द काय कुठलाच नाही शब्द तरी इलाज नाही. ब्रह्माचा आबोला भेटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, ऐसा मंत्रो देखला कनवा वेदे वापे. 332 क्रमांक 17 मध्ये ब्रह्मदेवाचा आलोमाल केला 16 वर्षांनी, वेदांचा बाप काढला. बघा एवढी म्हणजे तुम्ही साधी आणि सोपा अर्थ आहे. एवढा गाडीवर नाटो आपल्याला सांगायची गरजच नाही. ब्रह्माचा अद्वैत तत्व तो भेटावा. अद्वैत तत्व कुठला? नामा परते तत्व नाही रे अन्यथा. आता खाली काय म्हणतात? वाया आणि का तुम्ही रोज बोलताय, का मला समजून नाही. तर दुसरे पंथाला नेला तर वाया घालवेल का ठेवील बुवा? बुवा तर ज्याला पंथाला, पण यो बुवा आपल्याला वाया घालवलं. मी नाही बोलत की आपलं सद्गुरू शिवबा अमृत ना बोलत, माऊली सांगतं, देव सांगतं, वाया अनेक पंथा जाशील झाले. काय सांगावा, ऐकायचं इलाज नाही. परिनिगमान शिकरी उपनिषदात नगरी आहात ब्रह्माच्या एक आणि तयाशीच कले. 334 क्रमांक. काय ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसेल त्यालाच हा समजेल. कोण सांगतं? माऊली सांगतात, देव सांगतं, ब्रह्मदेव सांगतं. मग आम्ही ब्रह्मदेवाच्या पंक्तीला जेवणाला बसायचं लायकीचं आहे का नाही असे सांगतात. पण गुरुला शरण गेल्यावर मग गुरु त्या पंक्तीला बसवतो. आता पण माझ्यासारखं गुरु नाही, हा तो शब्द गुरु आहे. मग परत बाबा सांगताना येत नाही, करताना येत असं नका करू. कवा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुरच ब्रह्म, गुरुरच विष्णू, गुरुच महेश. आणि माऊली तर 15व्या अध्यायाची शेवटची ओवी काय बोलतात बघा. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्त राधा, तो अवधारी वाघ पूजा ज्ञान देव म्हणे. मग गुरु जर ब्रह्म आहे, गुरु जर विश्वात्मक देव आहे, तो ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसणार नाही का? तो ब्रह्मदेवाच्या पंक्तीला आपल्याला बसवणार नाही का? सहज बसवतो. पण सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. 336 क्रमांक. पहिला ज्या टायमाला सृष्टी उत्पन्न केली, ब्रह्मदेवाने सर्व भावलं बनवलं, पण त्याच्यात प्राण टाकायची याला अक्कल नाही, येड्यासारखा फिरावा लागला. पण ब्रह्माला येड्यासारखा जर फिरावा लागला तर आपण तुपून कोण आहोत? आपण तुपून फक्त याचं कार्य घाल, त्याच्या कार्य घाल, याच्यावरती काहीच नाही. मी अभ्यास केलेला तुमच्या रावेगावाचा, तसा बोलणार नाही मी. काय काय सांगा मला त्याच्या खरी होईचं सांगतो मी की दुसरं सांगतात. ब्रह्मदेव यारा मग शाना कशाने झाला? तिथे पाठीमध्ये ईश्वराचे नव लिखे आणि सृष्टी ना करू शके तो थोर केला एके नामे देण्याने. तो ब्रह्मदेव 3 तोंडांचा नामाने शाना झाला. आणि आज आपलं एक पुतलं बनवलंय, झाडा बनवली, वृक्ष बनवली, फुला बनवली, फला बनवली, सर्व काही बनवलं. मी कधी अनुग्रहित झाला. कसा अनुग्रहित झाला? ते हंसाचा रूप घेतला आणि ब्रह्मदेवाच्या कानामध्ये सांगला. बघा मालिका आपली हंसरूप घेऊन ब्रह्मदेवाच्या कानामध्ये अनुग्रह दिला. आणि ब्रह्मदेवाने आत्री महाराजाच्या कानामध्ये सांगला आणि आत्री भगवंतांनी दत्तात्रयांच्या कानामध्ये दिला. आणि मग नारायण बाबा, लक्ष्मी बाबा, बलवीन बाबा, चक्रनाथ बाबा, शांतामाई, बंडू बाबा, किरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आपलं सद्गुरू अमृतजी दादा. ही आपली परंपरा आहे. हो दे ही आपली परंपरा आहे. देवधर्म परंपरा राईट फाईट आहे. तर आम्ही काय होतो तरी सर्व मंत्रांचा राधा घेणार का परदान घेणार? माऊलीची उभे तरी सर्व मंत्रांचा राधा. तो प्रणव आदिवर्ण दुधा तत्कार दुधा आणि तिचा तो सत्कार. 342 क्रमांकाच्या वेळी 17वा अध्याय 23 नंबरचा श्लोक. म्हणजे सर्व मंत्रांचा जर राधा
नाम. सर्व मंत्रांचा राजा नाम. जरी परमाणू एवढी संजीवनी मिळू तेवढे तरी भाऊ काय गाडे भरणे रे. 837 अंकाची 13वा अध्याय 11 नंबरचा श्लोक ग्रंथरा ज्ञानेश्वरी. ट्रक भरून मुले आणल्या आणि त्यात कणाएवढी संजीवनी मुली घेतली. तुम्ही संजीवनी मुली घ्याल का ट्रक भरून मुली घ्याल? त्या ट्रक भरून मुली सगळं बरं होईल. कावेल बरे होईल, ताप बरे होईल, एड्स बरा होईल, कॅन्सर बरा होईल, सगळे रोग बरे होतील. आणि जर कणाएवढी जर संजीवनी मुली आहेत त्याला काय होणार आहे? मेलीला माणूस जिवंत होईल. आणि ती संजीवनी मुली म्हणजे नाम. ती संजीवनी मुली माऊली सांगतात तो नाम. आणि तो नाम राईट फाईट 5 मिनिटात आली, 5 मिनिटांवर राईट फाईट तुमच्यापर्यंत आलेला आहे. फक्त माझी सांगायची तलमल जीव तोडून आज तर तुटून त्यांनी सांगायची तलमली आहे का त्या नामाला देवाला करू नका. नाम म्हणजे देव. नाम म्हणजे देव. नाम म्हणजे देव. एक नाम हरी द्वैत नाम. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. हरीचं जर देवांचा देव महादेव आहे त्याला धरा. आणि धराची रीत पण तुम्हाला भेटलेली आहे तुमच्या पुण्याने. कुठल्या तरी जन्मान आजोबा पंजोबाने कुठं माऊली कुठले रस्त्यात देत असतील. कुठल्या तरी जन्मामध्ये या माऊलीचे जन्मान नाही. कुठल्या तरी जन्मामध्ये माऊली, कुठल्या तरी जन्मामध्ये आपला आजोबा पंजोबा त्यांच्या पायाची धूल आपल्या अंगावर उरलेली असेल. त्या आजोबाच्या पंजोबाच्या अंगावर उरलेली असेल ती माऊलीच्या पायाची धूल. म्हणून आपल्या वाटेला आलेला आहे पवित्र नाम. अन्यथा पवित्र नाम कोणाकडे येत नाही. आला तर राईट वाईट येत नाही. आला तर त्याच्यावर विश्वास होऊन देत नाही. आता इथे जो जे पण मी बोललो 1 तास मला दुसरा काही येत पण नाही. देवाला सांगितलं माऊलीला सांगितलं मला दुसरा काही येऊन पण द्यावं नको. कुठल्याच जन्माला येऊन देऊ नको. या जन्माचं सोडा कुठल्याच जन्मा मला काहीच येऊन देऊ नको. फक्त मला नाम दे. जर कधी आलो जन्माला तर आलो बोलतो मी देवना पाठवणार. आलो तर नाम जन्माला ते म्हणजे नामाशी गाठ मार. नामाशी नाल जोड. नामाचे कधी काहीच तुम्ही करू ना. माझ्या सत्यवादाची अटक 5 मिनिटाला शेवट. माझ्या सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प त्या फलाच्या महादीप पातले प्रभू 32 क्रमांक केलं 16वा अध्याय. काय कोट जन्म घेतलं माऊली सांगता पाठीमागे बोललं त्या जन्म. प्रत्येक जन्मामध्ये नगावरा कॅसावरा खोटा बोलू नाही. कोण सांगतं? माऊली सांगतात. मग आम्ही कधी बघू खोटं जगतो? ज्याचा त्याने तपसा, ज्याचा त्याने तापसा. ही जर स्थिती पाहिजे असेल पाठीमागचं कोट जन्म आम्हाला बघायची जर विद्या पाहिजे असेल तर आजपासून खोटं बोलायचं सोडा पहिले. खऱ्याचीच काल धरा. का ना पाठीमागचं बघू शकत आपण. माऊली सांगतो माऊलीचं प्रमाण आहे. त्या जन्मामध्ये या पुण्याईचं फल म्हणून मला ही 700 श्लोकांची गीता की मराठीमध्ये बनवायचा मान दिला. कोण सांगतं? माऊली. त्याच्या खाली असे बोलतात की पुण्य पोसिले असाधारण तयाचे गुण वानणे. असाधारण पुण्य मी पुण्य करीत नसतं. पुण्याला मी पोसतो. माझ्यापासून पुण्य उत्पन्न होतं. मी पुण्य नसतं करीत. काय जर आपला ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आपलं पुण्य झाला का नाही? माऊली सांगता माझ्यापासून पुण्य उत्पन्न होतं. मी पुण्य करायचे भास्काडे पडत नाही. त्याचं फलस्वरूप पुन्हा मी या नामाचा या तत्वाचा प्रचार प्रसार करायचा मला मान दिला देवाने. एवढं पुण्यपासून अनंत जन्माचे तप एक नाम. तर ते जर हे काम करे असतील तर आम्ही सांगायचा नामाचं महिमा सांगत राहायचा. कोण ऐकत नाही ऐकत ऐकताचा भाग्य नाही ऐकत त्याचं तसं आपल्या कुठे आपण निघून न्यायचं. आणि झालेच आपल्या 1 तासाच्या वर 1 तास राईड झालेला आहे. बघितले आहे आपल्या सांगताचा नियम आहे. जास्त मी पुढे बोलत नाही 1 तासाच्या वरती. 1 तासामध्ये आपल्या चंदन मला खरोखर मला बोलवलं. मला हे बरा वाटला. सावल्याच्या तुमचा तरी दर्शन झाला तर तुमचा खाऊ दर्शन झाला असता. काय माहिती खाऊ झालं असतं तर हां. तुमचं दर्शन झाला यात मला सगळा भेटला तुमच्या संतांचा. याच्याकडे नाम येतो संत कोणी सांगणार नाही गोष्ट.
ज्यांच्याकडे नाम येतो या गोष्टी कोणीच सांगणार नाही तुम्हाला. मी गुरु ना तुम्ही चाला, मी गुरु तुम्ही चाला एवढंच सांगतील. माझे पाय बरा. आम्ही आलो तर चंदन महाराज भजन करीत होतं, पाय दवा. आता काय बोलायचं, देवाचाच देवाने पाय दवायचं. त्यांचा मोठेपणा तसा बाबा आल्या म्हणून असं काय नाही. पण ते कसला नाही हे तुम्ही आम्ही हे खावा हे सांगणारा कुठेही भेटेल. नाही तर मग चला माझ्या पाठी कुठं मी बुवा किसनकार तुम्ही ऐकाला. हा मिटिंग करता ना खरी गोष्ट दुनियाची समाजाची रीत सांगतो मी. तुम्ही ऐकाला बस ऐकला का काय नामाला सांग, नाम जपाला सांग त्यांना. नाम जपताना नाही बघ तो बरोबर जपताना का अवस्था आहे का नाही, कुठल्या अवस्थाला या आई पोचल्या त्या बसल्यावर समजतं आपल्याला. डोक्या वाटल्यावर स्वतःच जपायला पाहिजे. आता बरोबर बाबाने गोष्ट केली 2 मिनिट बोलतो. बरं 10 मिनिट नाही. बाबा काय बोलतो आता मीच नाही जपला तर तुम्हाला सांगून काय आहे काय. मी जपलं तर तुम्हाला सांगेन किंवा तुमच्यावर प्रभाव होतो त्या गोष्टीचा. मी कधी कधी अभिमान होतोय मला ते झाला होता अभिमान ना. देव कसं ते काढतो त्याच्या भक्ताला बाहेर काढतात. कुठलाही तो काही करेल पण त्याच्या भक्ताला बाहेर काढायचं काढतं काम आहे त्याचा. अभिमान होतो माणसावर कधी कधी. हा असा नाही तसा कसा तसा तू काहीच नाही, तू काहीच नाही. इथं जाणीव काही नेणे अतिलेपणे मिळवी त्याची उणी आम्ही झालो व्हायचे जो म्हणे काहीच नाही. भक्ती एकदम सोपी आहे. भक्ती एवढंच तू आणि मी एक आहे, तू आणि मी एक आहे, तू आणि मी एक आहे. अन्यन्य भक्ती याला म्हणतात जो मज होय अन्यन्य शरण त्याचेच दिवाळीला मी जन्म मरण याला मी शरणागती शरण मीचे 208 क्रमांकाचे 9 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी सुवर्णमणी सोनिया कल्लोल देश पानिया तैसे म्हणजे धने देह शरण येतो 14 क्रमांकाचे 18 अध्याय. सुवर्णाला सुवर्ण गेला एक झाला तसं तू त्याला मी भक्ती म्हणतो. एरवी त्याला भक्ती म्हणत नाही. एरवी जे जे भेटे बोल ते माने भगवंत हा भक्ती योग निश्चित दान माझा एका 118 क्रमांकाचे 10 अध्याय. जो जो भेटेल तो बाबा भगवान शंकर हे प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्त्याने मी तुका आले तसे भक्त म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकारलं की 14 क्रमांकाचे 9 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. तेच रावणी ठाय टिके स्वयंप्रकाशित होते अजत्व माझा देखील आपली आठवला 74 क्रमांकाचे 10 अध्याय 3 नंबर सांग. तेथे राहून आपल्याला ब्रह्मदेवाच्या वर माझं आपलं सद्गुरू बोलायचं मला तुम्हाला ब्रह्मदेव नाही म्हणायचं. ब्रह्मदेवाचं दिवस आणि रात्र बघायचं बनवायचं आहे ते आपलं सद्गुरू अशी त्यांची कल्पना होती. असं त्यांचा भाव होता आणि असं त्या तिला नेणारं ते साधू होतं की असं होतं आपल्यासारखं गणपती. हा त्यांची भावना अशी होती की ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र बघणारा मला बाबा तुम्हाला करायचा आहे. मग ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात मला म्हणजे एका दिवसामध्ये 4 युग जातात आणि त्याची दिवस रात्र बघणारा आपल्याला करणार आहे. आपल्या सद्गुरू सांगतात आपल्या सद्गुरूंनी करून दिल्या त्या गोष्टी. मी आदिशी परू सकल लोक महेश्वरू आयशा माते जरूर यापुरी जाणे 75 क्रमांकाचे 10 अध्याय 3 नंबर. अरे मी आधीच परू आहे ती आधीच वस्तू आहे आणि हे सगळं प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राम आहे तो शंकर आहे. एक हरी आत्मा जीव शिव आहे आणि त्या बघला तर मग त्याला तो पाषाणामध्ये परसू रसा अंत शिखर असू मनुष्य अंत असू माझा विधान 7 क्रमांकाचे 10 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि त्याला म्हणजे तो चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अवयवे सुखाचे कोम हे माणूस पण भाग हे लौकिक भागू 77 आणि चालता ज्ञानाचा बिंब. हे कुणी पदवी दिली तुमची तुम्ही आम्ही नको देव देवानी पदवी दिली माऊलीनी पदवी दिली. चालते ज्ञानाचे बिंब काय तुमच्या पद्धतीची पण गरज आहे. चालते जर ज्ञानाचा बिंब कधी तो निश्चय होईल तेव्हा तुमच्या मी तो बघितलं तेव्हा तर मी त्या आता त्या लोकांना टीकाच करून घालवले असतं. मी फक्त देव सांगणार, फक्त देव सांगणार जे माऊलीने सांगणार तेच सांगणार. आता मी ते कोणीच नाही. देवच माझा नाही. आहे का गॅरंटी खाद्याला पोचन का नाही आहे गॅरंटी. आता येत आणि काही ठोकले माहिती आहे गॅरंटी काय हे सांगतो मी तुम्हाला. इथे कुणाची गॅरंटी नाही. मग आपल्या हातामध्ये जो परीस भेटला
त्या परिसाचा उपयोग करा पाय भक्ती एक मिलाने तिथे सांद थोरण म्हणे आम्ही भावाचे पावणे भरते 395 क्रमांकातून 9 अध्याय ग्रंथ राज ज्ञान भाव काय भाव भाव म्हणे आपले एरवी नाकले करतली आवळा तैसा हरी म्हणजे शब्द का कुठे आहेत का बरं करतली आवळा तैसा हरी तो आवळा असा ठेवला तर तो सागले कोण सारखा दिसतो तसा जर हरी सोपा आहे मग तो हरी सोपा आम्हाला कोणी दाखवायचा आई कुठला नमस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एक भूत मात्रांच्या 215 क्रमांकाचे 10 अध्याय करतात अरे मी आत्मा आहे आणि तो आत्मा तुमचा प्रकट आहे काय बोलावा विश्वामध्ये कोणाचाच नाही लाखो कीर्तनाला असतात लोक लाखो बघा अरुण बाबा ऐकतात का पंढरपुराने ती चंद्रभागा भरतं ती धर्मशाला भरतं एक याचा तरी आत्मा प्रगट आहे का म्हणून ते श्रीपादराव बोलायचं हे सगळं विनमुख आहेत मीच सन्मुख आहे जे लाईनीला विठोबाच्या आल्या उभं दर्शनाला हे सगळं सन्मुख फक्त मीच हे सगळं विनमुख नाही मीच फक्त सन्मुख आहे म्हणजे नामाशी विनमुख पापी व्हायचं आपल्याला नाम असून पापी होता नामाशी विनमुक्त नर पापे हरिविना धावे न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिलं वाल्मिक काय नाही उत्तर ते दुसरे काय नाही आता एवढं जर माऊली सांगतं तर आमचं डोलं उघडत नाही जाता त्याला इलाज नाही माझा पण इलाज नाही मग काय जीप करून तर खाली टाकले तरी तुम्हाला ते पटणार नाही एक एक ओवी एक एक शब्द या माऊलीचा ज्ञानेश्वरीचा तर कोणी खोटा करणार जर असेल तर इथे जवळ आणा आणि माझी जीप तोडून खाली टाकायची जीप काय जीप माझी बोलतं बघा एकच बोलेल ज्ञानेश्वर माऊलीची ओवी सत्य अक्षर सत्य नामच सत्य याची व्यतिरिक्त काय बोललं तर ते तोडल्यावर समजत जीप तोडून खाली टेकल्यावरच समजत तसे समजणार नाही तसा तो इंद्रजिताचा मेघीला मुडदा हसायला लागला कधी तेव्हा त्यासाठी माझी जीभच तोडावं लागेल इलाज नाही माझी आणि माझा पूर्ण विश्वास आहे कोण पाहिजे नाही त्याला माझी जीभ तोडणारा आता हे अभिमान झाला का काय पण सत्य बोलावाच लागेल तुमच्यामध्ये रुजवाला ते ठासून सांगावं लागेल मला इलाज नाही आणि नाम हा देव आहे नामच देव आहे कोणीला भांडार माल हा धन्याचा मी तवा माल हात नाही किंबहुना तुमचे केले जे धर्म कीर्तन सिद्धीचे गेले तेथे माथ्याचे उरले पायी पण जारी 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 श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ श्री सद्गुरु श्रीपादबा महाराज की जय समर्थ श्री सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय समर्थ श्री सद्गुरु अमृतदा महाराज की जय ज्ञानेश्वरी माते की जय सब साधु संतन की जय।